सर, इंद्रायणी घाटाची पाहणी तुम्ही करायला जाणार आहात. आज महत्त्वाची बातमी तुम्ही दिलेली आहे महाराष्ट्राला. एकदा मी दिलं तिथे, आता परत नको. प्रदूषण मुक्त इंद्रायणीची तुम्ही घोषणा करता आहात, काय सांगाल? इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त झाली पाहिजे, हे सरकारचं काम आहे आणि त्याच्यासाठी 800 कोटी रुपयाची तरतूद नगर विकास विभागाने केलेली आहे आणि त्याचं काम लवकर सुरू होईल. मात्र शिंदे सर, त्यासोबतच आणखी एक महत्त्वाची घोषणा महाराष्ट्रासाठी ऐन वारीमध्ये केली जाते, ती म्हणजे महिलांसाठी लाडकी बहीण ही घोषणा केली गेली आहे. मात्र विरोधकांनी त्याच्यावर बराचसा आक्षेप घेतलाय, कारण अटी शर्ती त्याच्यावरती लागू करण्यात आलेल्या आहेत. कुठल्या अटी शर्ती लागणार नाहीत आणि सुलभपणे 2.5 कोटी माझ्या बहिणींना त्याचा लाभ होईल. त्यामुळे विरोधकांचं काम करू द्या. विरोधकांनी त्या योजनेची हेटाळणी केली, परंतु माझ्या बहिणींनी आज विधान भवनाच्या समोर माझी ओवाळणी केली, मला राखी बांधलेली आहे. त्यामुळे माझी जबाबदारी आहे, माझ्या बहिणींना आम्ही निर्णय घेतलेली योजना लागू होण्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही. आज इंद्रायणी प्रदूषण मुक्त तुम्ही म्हणताय, आज पाहणी करताय, त्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री हे आता इंद्रायणी घाटाची पाहणी करतायत. एकंदरीतच इंद्रायणी ही प्रदूषण मुक्त झाली पाहिजे असा निर्धार शासनानं केलेला आहे आणि ही दृश्य आपण बघतोय थेट इंद्रायणीच्या घाटावरून. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता इंद्रायणी नदीची पाहणी करणार आहेत. ज्या पद्धतीने गंगा नदीचं प्रदूषण हटवण्यासाठी एक मोहीम हातात घेण्यात आली होती, त्याच पद्धतीने आता महाराष्ट्रात सुद्धा इंद्रायणी नदीचं प्रदूषण हटवण्यासाठीची ही मोहीम हातात घेतलेली आहे. आज जर आपण बघितलं तर इंद्रायणी नदीमध्ये NDRFच्या टीम असतील, त्यासोबतच आपत्कालीन व्यवस्थापनाच्या इतर टीम्स या तैनात करण्यात आलेल्या आहेत. आणि आज स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आळंदी इथे आलेत. त्यांनी ज्ञानोबारायांचं दर्शनही घेतलेलं आहे समाधीचं. इथून आता पालखी ही पंढरपुराकडे रवाना देखील होणार आहेत. मात्र त्या दरम्यान त्यांनी इंद्रायणीच्या घाटावर येणं चुकवलेलं नाहीये. त्याच्यामुळे इंद्रायणीच्या घाटाची ही पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडनं करण्यात येते. इंद्रायणीच्या या पात्रामध्ये बऱ्यापैकी जलपर्णी आढळून आलेल्या होत्या. यासोबतच बराच मोठा गाळ आणि कचरा हा देखील बाहेर टाकण्यात आलेला होता. मात्र आता मुख्यमंत्र्यांनी कडक शब्दात निर्देश दिलेले आहेत प्रशासनाला की इंद्रायणी नदी ही प्रदूषण मुक्त झाली पाहिजे. कारण एकंदरीतच आळंदीत येणारे, देहूमध्ये येणारे जे भाविक आहेत, जे वारकरी आहेत, त्यांना इंद्रायणी नदीच्या या प्रदूषणामुळे त्वचा रोगांचा सामना करावा लागत होता. मात्र आता तो सामना करावा लागू नये याकरता उपाययोजना करण्यात येत आहेत. आणि स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपण बघतोय की आता इंद्रायणी नदीची पाहणी करतायत. कॅमेरामन रवीसह मनीषी पाठक, TV9 मराठी, आळंदी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.